गेली 3 दिवसापासून राज्यामध्ये मान्सूनचा जोर चांगलाच वाढलेला सध्या आपल्याला दिसत आहे। खरं तर पुण्याला पाणी पुरवठा करणारे चारही धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सध्या नदीपात्रात जो आहे तो मोठा विसर्ग सोडण्यात आला। खरं तर आज सकाळीच 15,000 क्युसेक्स वेगाने मुठा नदीपात्रात जो आहे तो पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला होता। मात्र सायंकाळी 6 वाजल्यापासून 18,000 क्युसेक्स वेगाने जो विसर्ग आहे तो या मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेला। आपण बघू शकतो की पुण्यातला जो भिडे पूल आहे तो भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। भिडे पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी मुठा नदीच्या या पात्रामध्ये वाहताना आपल्याला सध्या दिसत आहे। त्याचबरोबर ती खरं तर आज रविवार असल्यामुळे अनेक जे नागरिकांच्या सुट्टीच्या दिवसामुळे पुण्यामध्ये शहरामध्ये दाखल होत असतात, दर्शनासाठी येत असतात, त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या नदीपात्रामध्ये पार्किंग केलेल्या होत्या, अशा गाड्या सुद्धा खरं तर या पाण्याच्या विसर्गामध्ये अडकलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सध्या मोठा विसर्ग पाण्यामध्ये सोडण्यात आल्यामुळे जे आजूबाजूचे नागरिक आहेत ते खरं तर हे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या नागरिकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। खरं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा दक्षता घेण्यात येते, सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते। त्याचबरोबर ती नदीपात्रातला जो रस्ता आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ती नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे। आपण एकंदरीतच बघू शकतोय की जे खडकवासला धरण आहे या खडकवासला धरणामधून 18,000 क्युसेक्स वेगाने जे पाणी आहे ते मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे साहजिकच ज्या नदीकाठच्या जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते मुठा नदीपात्रातून सध्या हा विसर्ग आहे तो सुरू आहे। संभाव्य खरं तर महानगरपालिकेच्या असेल किंवा खडकवासला धरणाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलेले की संभाव्य जो विसर्ग आहे तो आणखी कमी किंवा जास्त प्रमाणात होऊ शकतो, याची सूचना जी आहे ते वेळोवेळी नागरिकांना देण्यात येईल आहे। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ते मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे तर सध्या मुठा नदीपात्रात सुरू आहे, त्यामुळे ज्या नदी काठच्या जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर ज्या काही गाड्या आहेत आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सध्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत गाड्या ज्या आहेत त्या नदीपात्रात अडकलेल्या आहेत, त्यामुळे साहजिकच जे वाहनधारक आहेत त्यांची मोठी तारांबळ झालेली आपल्याला सध्या दिसत आहे। त्यामुळे परिणामी यांना मोठ्या समस्याला सामोरे जाताना सध्या या ठिकाणी दिसत आहे। मोठ्या प्रमाणात ज्या खरं तर या गाड्या ज्या आहेत त्या नदीपात्रात पार्क केलेल्या होत्या, अचानक आलेल्या आहेत ज्या पाण्यामुळे अनेक ज्या गाड्या आहेत त्या सध्या नदीपात्रात अडकलेल्या आहेत। त्यामुळे साहजिकच आता त्या गाड्या या पाणीतून बाहेर काढण्याची मोठी कसरत जी आहे ते वाहनधारकांना सध्या या ठिकाणी करावी लागते पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपूरसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।